करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमाला 365 दिवसाच्या या व्याख्यानमालेतील 94व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण याच्यामधला आजचा आपला विषय आहे पालकांशी मोकळा संवाद कसा साधावा. या विषयावर आपण सातत्यानं बोलत आलेलो आहोत. ज्या ज्या वेळेला विद्यार्थी संवादाच्या निमित्तानं मी आपल्या महाविद्यालयामध्ये येत असतो त्यावेळेला देखील आपण या विषयावर नक्की बोलत आलेलो आहोत. एक दोन रील मला आपल्याला या सुरुवातीला सांगायचे आहेत, कदाचित तुम्ही त्या बघितलेल्या असतील. काही रील आपण या पद्धतीच्या आपल्या फील्डला येत असेल बघत असतील की लहान मुलं स्टेजवर बसलेले असतात आणि मोठे त्याला काही प्रश्न विचारत असतात आणि मॉब बराच मोठा असतो सगळा त्याच्यामध्ये समोर बसलेला आणि ते त्याची उत्तरं देत असतात. आणि मग त्या मुलीला प्रश्न विचारला की तुला काय बनायला आवडेल, तेव्हा ती म्हणते मला HR बनायला आवडेल. तर ते HR का बनायचं, तर ते म्हटले की HR बनल्यानंतर मी माझ्या वडिलांना हायर करीन आणि मग हायर केल्यानंतर त्यांचा वेळ मला मिळेल. लक्षात घ्या, कारण ते ज्या कंपनीमध्ये काम करतात ते तिथं जास्त वेळ देतात, मला वेळ देत नाहीत. ही एक बाजू. अपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी बऱ्याच वेळा असं असतं की मुलांनाच वेळ नसतो पालकांच्या बरोबर बोलायला किंवा ते ट्युनिंग जमत नाही. परिणाम काय आहेत याचे हे लक्षात घ्या. म्हणजे मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला तुमच्यातले काही म्हणतील हे काहीतरीच काय, आमच्याकडे तर दररोज संवाद असतो. आपला संवाद काय असतो, जेवण झालं का, आज काय केलं, अभ्यास झाला का, लक्षात, अशा काही गोष्टींच्या विषयी, किंवा परीक्षेची फीस भरायची आहे, कॉलेजची फीस भरायची आहे, बाईक मधलं पेट्रोल संपलेलं आहे, हा वडिलांच्या बरोबरचा संवाद, क्लासला जाणार नाही, मित्रांच्या बरोबर बाहेर जाणार आहे, हा आई बरोबरचा संवाद, लक्षात. हे काही लिमिटेड गोष्टीवर येऊन थांबलेला आहे, पण याचे परिणाम काय आहेत दीर्घकालीन हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. लक्षात त्याच्या बाबतीतनं की आपल्याकडं नॅशनल ऍक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये 2022 मध्ये साधारणतः 13,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या. पैकी 70% आत्महत्या या फक्त या मुळे होते की जिथं पालकांचा संवादच नव्हता त्या आत्महत्यांच्या मध्ये. लक्षात घ्या. तर हे काय आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये साधारणतः वय वर्ष 15 ते 19 वयोगटातले जे तरुण आहेत किंवा तुमच्यापेक्षा थोड्या वयामध्ये असणारे किंवा तुमच्याच वयाचे असतील त्याच्यामध्ये 26% तरुणांचा पालकांशी जो संवाद आहे तो संवाद चांगल्या पद्धतीचा आहे. ते मेंटल हेल्थ बद्दल बोलू शकतात, हे लक्षात घ्या. 65% तरुणांना असं वाटतं की पालक माझे ऐकतच नाहीत, माझं काय त्यांना पटतच नाही आणि माझं त्यांचं कधी जमणारच नाही असं वाटत असतं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय वाटतं, आज एक विचित्र प्रकार आपण बघायला मिळतो की पालक सोबत आहेत किंवा पालक नाही आहेत, कुठेही तुम्ही असला तर सगळं त्याच्यामध्ये, तर तुम्ही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर आज ChatGPT ला विचारता, जेमिनीला विचारता आणि बऱ्यापैकी काही वेळा आपण म्हणतो की मी त्याच्याशी बोलतो, मी माझ्या AI शी बोलतो आणि तो मला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर देतो, मला आवडत्या पद्धतीने उत्तर देतो, माझी काळजी घेतो. हे थोडंसं व्हर्च्युअल जगामध्ये जगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण करतोय. मुळातच या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यातला पहिला शब्दच सांगून जातो की ते कृत्रिम आहे. लक्षात घ्या. ती बुद्धिमत्ता आहे पण ती कृत्रिम आहे, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि त्याच्यावर 100% तुम्ही डिपेंड नाही होऊ शकत आहे. त्यामुळे आपल्याला संवादासाठी या ठिकाणी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. संवाद कमी होत चाललाय का, तर पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट करूया की होय, हा संवाद कमी होत चाललेला आहे. मग ती पालकांची व्यस्तता असेल किंवा तुमचं या ठिकाणी झालेलं व्यस्त शेड्यूल असेल, आणि सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याकडचा मोबाईल. म्हणजे एक संकल्पना मी वारंवार पाठीमागचे 2 ते 3 वर्षे सातत्यानं सांगत आलो की आपण मोबाईल पार्किंग नावाची एक संकल्पना वापरूया. संध्याकाळी घरी आल्यानंतर ठराविक टाइम, तुमचं जेवण वगैरे बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 तासासाठी तरी किमान आपला मोबाईल आपल्याला पार्क करता येईल का, आणि मग घरच्यांच्या सोबत बसता येईल का. म्हणजे काही कुटुंबातले रील्स तुम्ही व्हायरल झाले बघितले, कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती जी असते ती या ठिकाणी थांबते आणि मग ते प्रत्येक सदस्यानं घरातला आणून मोबाईल जमा करायचा, मोबाईल जमा केला तरच त्याला या ठिकाणी डायनिंग टेबलवर ताट मिळतं जेवणाचं. लक्षात घ्या. आणि मग सगळे मोबाईल जमा झाल्यानंतर जेवण करतात आणि मग परत या ठिकाणी गप्पा वगैरे होतात, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आता हे तुम्हाला सगळीकडेच होतंय का, आम्हाला जेवताना फोन लागतोच बऱ्याच वेळेला. काय आत्ता आहे त्यापेक्षा महत्वाचं मला काय बदल करायचा आहे असा विचार आपण थोडासा करू शकतो आणि आपल्याला हे पॉसिबल आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. तर छोटे छोटे बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. दररोज एक या ठिकाणी आत्ताची जर बघितली वेळ तर साधारणतः
आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलीचा जो संवाद आहे तो साधारणतः 20 मिनिटं 25 मिनिटं जास्तीत जास्त दिवसाचा संवाद आहे. आणि वडिलांचा आणि मुलाचा संवाद किंवा वडिलांचा आणि मुलीचा संवाद हा 7 ते 8 मिनिटाचा संवाद आहे, जो हेल्दी असतो. लक्षात घ्या. आलं लक्षात. मग तुम्ही काहीतरी चूक केलेली असते, ते तुम्हाला ओरडत असतात. आलं लक्षात का? तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी निगेटिव्ह बोलत असतात. या पद्धतीच्या संवादाला बऱ्याच या ठिकाणी काही तासंतास ऐकत बसावं लागतं, करावं लागतं, अशा काही गोष्टी असू शकतात, हे लक्षात घ्या. पण एकाच छताखाली राहून देखील आपल्या संवादामध्ये हे थोडीशी कमतरता, म्हणजे गप्पांमधला काना निघून गेला आणि आपण गप्प झालो. त्याचं महत्वाचं कारण आपण डिव्हाइसवर जास्त डिपेंड झालो, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीत. म्हणजे कोणीतरी पलीकडच्या बाजूला स्क्रीनवर आहे, त्याच्याशी आपण बोलतोय आणि ते बोलत असताना समोर बसणाऱ्या व्यक्तीचा आपल्याकडून कळत नकळतपणे अपमान होत चाललेला आहे. बरं, ती घरची व्यक्ती जरी वडील आहेत, आई आहे किंवा तुमचा भाऊ आहे मोठा, त्याच्यामध्ये लहान भाऊ जरी असला, ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, जो बोलायसाठी तुमच्याकडे आला किंवा तुम्ही त्याच्याशी बोलणं अपेक्षित आहे, त्याच्याऐवजी तुम्ही व्हर्च्युअल कनेक्ट ज्या वेळेला राहता त्यावेळेला हा संवादामध्ये दरी निर्माण व्हायला लागते. लक्षात द्या. संवाद का महत्वाचा आहे तो पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यामध्ये पालकांशी त्यांचा एक अनुभव आहे, त्यांनी त्यांच्या पिढीमध्ये घेतलेले 4 पावसाळे जास्त बघितलेत असं जे म्हणतात, त्याच्या बाबतीतनं की त्यांचा एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो. प्रश्न फक्त असा आहे की तो तुम्ही घेता कशा पद्धतीने, पालकांच्याकडून डिलिव्हर कशा पद्धतीने होतं. म्हणजे पालकांनी जर करता एकेकोरपणा की आमच्या वेळेला असं होतं आणि असंच होतं आणि तुम्ही सगळे बिघडलेले आहात, हा सूर जर दिला तरी संवाद ब्रेक होतो. किंवा आपण म्हटलं की तुम्ही जुने आहात, तुमच्या पिढीतलं सगळं आता काय चालत नाही, तर जग बदललेलं आहे, असं जरी म्हटलं तरी संवाद तुटतो. लक्षात घ्या. दोघांनीही एकमेकाच्या अनुभवाचा आणि एकमेकांच्या भावनांचा कदर करणं आणि संवादाला सुरुवात करणं हे फार गरजेचं असतं. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला थोडंसं या ठिकाणी पालकांशी ज्या वेळेला बोलाल त्यावेळेला तुमचा रिस्क फॅक्टर जो आहे तो कमी झालेला असतो डिसिजनच्या वेळेला. आता पालकांची भूमिका ही माझं ऐकलंच पाहिजे यापेक्षा संवाद, मी सल्ला दिला, काय करायचं तुझं तो करून की त्याच्या मतीतनं, किंवा मुलांच्या बाबतीत देखील आपली मतं मांडत असताना मतं मांडणं, डिसिजन जो आहे तो डिसिजन त्यांना घेऊ द्या, पण तुमची मतं मांडणं गरजेचं आहे. लक्षात. त्याच्या बाबतीतनं निर्णय घेत असताना पालकांचा अनुभव, त्यांचा सल्ला, त्यातनं आयुष्यातल्या काही चुका टाळल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला तुमच्या वयामध्ये असताना होणाऱ्या चुका काय आहेत की आपण आई वडिलांच्या बरोबर आपल्या असणाऱ्या मैत्रीबद्दल, आपल्या असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलत नाही, कारण आपल्या मनात भीती असते की आपल्याला ते या ठिकाणी ऍक्सेप्ट करणार नाहीत, ते स्वीकारणार नाहीत आणि मग चुकीचे निर्णय बऱ्याच वेळा मुलींच्याकडून होतात. त्या मुलाची कमवण्याची लायकी नसते, पात्रता नसते, कौटुंबिक परिस्थिती चांगली नसते आणि मग या ठिकाणी पश्चातापाची वेळ येते की बाबा मी आई वडिलांना न सांगता अशा पद्धतीनं लग्न केलं, आता आई वडिलांशी माझा संवाद नाहीये, मी त्यांच्याशी बोलत नाहीये आणि मग इकडचे देखील या ठिकाणी मला योग्य पद्धतीनं वागणूक देत नाही, तिथं माझे या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. अशा आयुष्यातले पुढचे धोके टाळायचे असतील तर तुम्हाला तो संवाद जो आहे तो संवाद साधणं गरजेचं आहे. लक्षात. एक इमोशनल सिक्युरिटी जे म्हणतात, भावनिक सुरक्षता जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळते. काही ठिकाणी दुर्दैवाने, लक्षात घ्या, मुलांना ह्या गोष्टी फॅमिलीमध्ये मिळत नाही आहेत, हे देखील फॅक्ट आहे. म्हणजे तो जो काय या ठिकाणी संवाद पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, ते कम्युनिकेशनचा अभाव असल्यामुळं बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हणजे भीती असणं, दरारा असणं हा जो भाग आहे त्याला स्ट्रेंथ पॉइंट मानणारे पालक जोपर्यंत आहेत तोपर्यंत या ठिकाणी ही थोडीशी बाब असणार आहे, संवादामध्ये अडचण येणार आहे. किशोर वयानंतरच्या याच्यामध्ये जो संवाद, सुसंवाद झाला पाहिजे, त्यामध्ये या ठिकाणी ही भावनिक या ठिकाणी सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असते. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, शैक्षणिक तुम्ही काम करत असताना बरेच तुम्ही BA BCom BSc ला पारंपरिक शिक्षण घेणारी मुलं एटीकेटी लागली, घरात सांगितलेलंच नसतं. काय लक्षात, रिझल्ट काही सांगितलं नसतो, घरच्यांना एक माहिती या वर्षातनं पुढच्या वर्षात गेला म्हणजे तो पास झाला. निकाल काय झाला, परीक्षा झाली, निकाल लागला, पुढच्या वर्गात गेलो, किती विषय राहिलेत काय ते आपण सांगितलेलं असत नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला शैक्षणिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण तुम्ही जर त्यांना वेळेवर सांगितलं की हे जमत नाही मला, मी ज्या शिक्षणाला तुम्ही मला ऍडमिशन घ्यायला लावली ते जमत नाहीये आणि थोडीशी अडचण होईल असं वाटतंय, मला चेंज करायचं आहे, मला दुसरा काहीतरी मार्ग बघायचा आहे, हे कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता जेई नीट सगळीकडे दिसते, म्हणून पालकांनी तुम्हाला पण नेऊन त्याच्यामध्ये डांबलं, अक्षरशः मी डांबलंच म्हणतो, लक्षात घ्या. आणि मग तिथे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 वर्ष लक्षात येते की मला हे जमत नाही, तरी पण मी प्रेशर असल्यामुळे, माझे वडील शिक्षक आहेत, माझे वडील डॉक्टर आहेत किंवा माझ्या वडिलांचे मित्र सगळे असे, माझ्या गल्लीतलं कोणीतरी झालेलं आहे, माझ्या चुलत्याचा मुलगा झालाय किंवा मुलगी झाली, आपले प्रेशर हे वेगळे असतात. लक्षात घ्या. आणि ह्या पेअर प्रेशरमुळे ज्या वेळेला आपण असे निर्णय घेतो त्यावेळेला
आपल्या संवादाअभावी आपले निर्णय चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोटासारख्या शहरामध्ये ज्या वेळेला ही मुलं जी शिकायसाठी गेलेली असतात ती आत्महत्या करतात, त्यावेळेला या ठिकाणी ह्या संवादाची या ठिकाणी कमतरता आपल्याला जाणवते. लक्षात घ्या, अनुभवाचा फायदा करिअरच्या बाबतीमध्ये होत असतो. बऱ्याच वेळा पालक तुम्हाला सांगतात की आम्ही शिकलेलो नाही आहेत, तुम्ही जे करायचं ते चांगलं करा. ते ज्या वेळेला शिकलेलो नाही आहेत असं म्हणतात त्यावेळेला मित्रांनो तुमची जबाबदारी अजून वाढलेली असते की त्यांना ते समजावून सांगणं की तुम्ही हे शिकलेला होतात का, तुमचा हा भाग वेगळा होता, आता हा भाग बदललेला आहे, आता इथं बदल झालेले आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी मांडता यायला पाहिजेत. हे लक्षात ठेवा. थोडंसं मनमोकळे बोलाल तेवढं टेन्शन कमी होत राहतं. नाहीतर मी हे आई वडिलांच्या पासून लपवलेलं आहे, मला हे त्यांना सांगायचं पण मला बोलताच येत नाही आहे, माझं आणि त्यांचं कम्युनिकेशन्स होत नाही, अशा बऱ्याच या ठिकाणी गोष्टी येतात. आणि हे जोपर्यंत तुमचे कौटुंबिक जे काही या ठिकाणी हितसंबंध नातेसंबंध जे आहेत ते जोपर्यंत दृढ होत नाहीत, बाउंडिंग जोपर्यंत या ठिकाणी तुमचं स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी कुटुंबामधलं या ठिकाणी एक कनेक्टिव्हिटी, कौटुंब म्हणून त्याचा जो काही वावर पाहिजे तो चांगला होत नाही. लक्षात द्या. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं की मनमोकळा संवाद जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाईफ थोडंसं कठीण होऊन जातं. लक्षात घ्या. मग आपण व्हर्च्युअल जगामध्ये वावरायला लागतो. मग आपण जे म्हणतो की आपली फसवणूक झाली, म्हणजे काय होतं, तुम्ही त्या वयामध्ये आहात की ज्या वयामध्ये तुम्हाला आई वडील अजिबात आवडत नाहीत, तुम्हाला त्याच्यापेक्षा तुमचे समवयस्क मित्र किंवा मैत्रीण आवडायला लागतात. कारण ते नेहमीच तुमच्याशी गोड बोलत असतात, ते नेहमीच तुमचं कौतुक करत असतात. त्यांच्या कौतुकामध्ये, त्यांच्या गोड बोलण्यामध्ये त्यांचा असणारा जो काही स्वार्थ असतो, मग तो स्वार्थ तुमचं प्रेम असेल, तुमची मैत्री असेल, लक्षात, तुमच्याबरोबर बाईकवरनं जायचं असतं, तुमच्याबरोबर वर्गात शेजारी बसायचं असतं, तुमच्याबरोबर परीक्षेला पुढे मागे नंबर येतो, त्यातनं सहकार्य, काही कारणं असतात. लक्षात, पण त्याच्या पाठीमागे हिडन असणारा एक अजेंडा असतो. आणि या अजेंड्यामुळे सातत्याने या ठिकाणी ती व्यक्ती आपलं कौतुक करते, आपल्याला गोड बोलते आणि ते आपल्याला आवडायला लागतं. आणि याच क्षणामध्ये आपण आपल्या घरच्यापासून दूर जायला लागतो. लक्षात घ्या, हे समजून घेतलं पाहिजे. कारण घरचे चुकांवर वारंवार बोलणारी व्यक्ती घरात असते. आई जर मुलीला दरवेळा तुला हे जमत नाही, तू मोबाईलमध्ये डोकं घालून बसतेस, तुला जमतच नाही, तू अभ्यासच करत नाहीस, इकडे लक्षच देत नाहीस, सारखं सारखं खिरळायला काय होतं, असे कानावर शब्द जर मुलीच्या पडायला लागले तर मुलगी म्हणते आईबरोबर बोलायलाच नको, त्याच्यामध्ये समोरच नको यायला. म्हणजे कॉलेज संपलेलं असतं, पहिल्या तिसऱ्या लेक्चर नंतर लेक्चर नसतात, मुलं नसतात वर्गामध्ये, सगळे गेले असतात, पण तरी देखील काही मुली लायब्ररीत बसतील, काहीतरी ऍक्टिव्हिटी करतील, पण घरी लवकर जाणार नाहीत, कारण घरी गेल्यानंतर ती परत कटकट चालू होते असं वाटायला लागतं. लक्षात घ्या. आपल्या बाबतीत जर असं घडत असेल तर तो आपल्यासाठी रेड अलार्म आहे. म्हणजे आपल्याला घरीच जावंसं वाटत नाही, घरी थांबावंसंच वाटत नाही, वातावरण थोडं, तर हे वातावरण मित्रांनो तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करून बदलता येणं शक्य आहे. सुरुवातीला त्रास होणार आहे आपल्याला, आपल्याला ह्या गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या की हा 2 पिढींमधला असणारा गॅप आहे, समजून घ्या. आणि हा गॅप दुरुस्त करण्यासाठी थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागणार. तुम्ही शिक्षित आहात, तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहात, वैचारिक क्षमता तुमची प्रगल्भ झालेली आहे, त्यामुळे हा संवाद निर्माण करणं ही एक आपली जबाबदारी आहे. पहिल्यांदा तुम्ही ज्या हे समजता की आई वडील मला समजूनच घेणार नाहीत, हे ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला तुम्ही संवाद बंद केलेला असतो. लक्षात. आता काय झालं की आजी आजोबा आपल्या सोबत नाही आहेत, एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो ती आपली थोडीशी कमी झालेली आहे. मग आई वडील भावंड एवढेच तुम्ही राहता. लक्षात, काही ठिकाणी सिंगल पॅरेंटिंग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. लक्षात घ्या, सिंगल पॅरेंटिंगच्या वेळेला कमवण्याची जबाबदारी जास्त असते. वडील एकटी किंवा आई एकटी ज्यावेळेला तुम्हाला सांभाळत असते त्यावेळेला आर्थिक उत्पन्नाच्या पाठीमध्ये त्यांना पळावंच लागतं, त्याला पर्याय नसतो तुम्हाला उभं करता. सर, यावेळेला तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे. तो तुमचा जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये संवाद साधणं, त्यांच्या कामावर, तिथं त्यांना त्रास काय हे समजून घेणं, त्यांची कामाची पद्धत. मी काही व्हिडिओ बघितले की ज्याच्यामध्ये देशाचं नाव मला नाही सांगता, मला वाटतं जापान असेल किंवा साऊथ कोरिया असू शकतो, की तिथं मुलांना काय करतात, ते पालक आपलं कसं काम करतात त्याची व्हिडिओ शूट करतात. ते तुमचे पालक कसं काम करतात त्याचे व्हिडिओ शूट करतात आणि ते मुलांना दाखवतात ते वर्गात, की बघा तुमचे पालक तुम्हाला शिकवण्यासाठी एवढं कष्ट करतायत. मग कोणीतरी हमाले काम करताना दिसतं, कोणीतरी मेकॅनिकल काम करतात आणि त्यांचे हात काळे झालेत, युनिफॉर्म खराब झालेला आहे ते दिसतो, खराब कपड्यामध्ये ते कोणाची तर त्यांना कोणतरी पालकांना बोलतंय ते ऐकून घ्यायला लागतं. हे ज्या वेळेला मुलं बघतात त्यावेळेला लक्षात येते की आपल्यासाठी पालकांनी या ठिकाणी काय त्याग केलेला आहे. आपण हे ज्या वेळेला म्हणत असतो की त्यांनी जन्माला घातलं मग वाढवणं त्यांची जबाबदारी आहे, की त्यांनी काय वेगळं केलं, सगळ्यांचेच आईबाबा करतात तुम्ही, ही कृतज्ञता असण्यापेक्षा एक कृतज्ञता असली पाहिजे की तुम्ही संधी दिली, तुम्ही आतापर्यंत वाढवलं, त्यांनी जे दिलं ते त्यांच्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मनातनं तो एक भाग काढून टाका की यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही.
त्यांनी केलं नाही याचा अर्थ तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी जे केलं नाही ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवण्याची. हा विचार ज्या दिवशी तुमचा पक्का होईल त्या दिवशी तुम्हाला घरात जास्त वेळ थांबावंसं वाटेल, तुम्हाला थोडंसं त्यांच्याशी संवाद साधावासा वाटेल. त्यांच्या शैक्षणिक मर्यादा, त्यांच्या वैचारिक मर्यादा ह्या पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं आणि संवाद पुढे घेऊन जाणं ही तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. जेनजी म्हणून तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला ते तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलंच जात नाही. काही वेळा प्रयत्न करून लक्षात घ्या. काही व्यसनं असतात त्यांच्या त्या पिढीच्या ह्याच्याप्रमाणे, कामाचा ताण, बाकीच्या गोष्टी, आणि त्यांना व्यक्त करण्याचे माध्यम साधनं व्यक्ती नसल्यामुळं काही व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. लक्षात घ्या, जी आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करून त्याच्यामध्ये दुवा साधण्याचं काम, समन्वय साधण्याचं काम मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे. हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. लक्षात, त्याच्यामध्ये कंपॅरिझन वडील करत असतात, मुलं करत असतात आपली, बरोबर. म्हणजे पालक सांगत असतात की बघ ती मुलगी, शेजारच्याची मुलगी, शेजारचा मुलगा, चुलत्याचा मुलगा, नातेवाईकांची मुलं ते कशी करतायत, तू काय करतो, हे कंपॅरिझन सातत्यानं ऐकायला लागतं. मग आपण त्यांच्याशी बोलायला सोडून देतो की तो काय करतो ते दिसतं, त्याचे पालक त्यासाठी काय करतात तुम्हाला दिसतं का, तो पहिला आला पण त्याला कोणत्या क्लासमध्ये घातलं होतं हे कळतं का. हे ज्या वेळेला तुम्ही बोलायला लागता तेव्हा तो संवाद वाढण्याच्या ऐवजी संवाद तिथं ब्रेक व्हायला लागतो. त्याच्यापेक्षा काय आपण म्हणू शकतो की त्याची क्षमता वेगळी आहे. मला नाही गणितात मार्क चांगले मिळत आहेत, पण मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कलाकार आहे, मी चित्र चांगली काढू शकतो, पण मला ते जमलं पाहिजे. लक्षात, म्हणजे सगळ्यांच्याच ते आता चांगल्या पद्धती म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये की आपल्याकडे एक ठरलेला आहे, तो मासा असू दे, हत्ती असू दे, हरिण असू दे किंवा सिंह असू दे. प्रत्येकाची परीक्षा काय, माशाला सांगतो आपण तू झाडावर किती वेगाने चालतोस ते चढतोस ते बघायचं आहे. हरणाला म्हणलं पण पाण्यात किती वेगाने पोहतोस ते बघायचं आहे. सिंहाला म्हणायचं आपल्याला की गवत कसं चांगलं खातोस ते बघायचं आहे. हत्तीला सांगायचं की तू शिकार कशी करतोस बघायचं आहे. हे पॅरामीटर्स नाही होऊ शकत. लक्षात घ्या, ही प्रत्येकाची रचना नाही आहे आणि हे समजावून सांगणं ही तुमच्या पिढीचं काम आहे. म्हणजे आपल्या पिढीमध्ये, दोन पिढीमध्ये असणार अंतर हे कमी करण्यासाठी पालकांचा संवाद या ठिकाणी चांगला असला पाहिजे. नकार येऊ शकतो ना, नाहीच म्हणणार आहेत मग बोलायचंच नाही असं चालेल का, बोलून बघा. नाही म्हटलं तर थोडं समजून घेऊ, मग पर्याय शोधता येतील, हे लक्षात त्याच्यामध्ये. पण तो एक या ठिकाणी भाग असायला पाहिजे. लक्षात घ्या, संकोच, लाज हा जो भाग त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ते थोडंसं म्हणजे आदर असणं, आदरयुक्त भीती असणं हा भाग वेगळा आहे. पण त्या आदरयुक्त भीतीच्या माध्यमातून संवाद तुटणं हे थोडंसं अडचणीचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं त्याच्यावर प्रयत्न करावे लागतील. लक्षात घ्या, फक्त नाटकी वाटू नये, हे पण भाग महत्वाचे. लक्षात घ्या, संवाद ते कुठेतरी आर्टिफिशियल वाटतंय, तुमचं हसणं आर्टिफिशियल आहे, तुमचा संवाद आर्टिफिशियल आहे, हे नको. थोडंसं जाणीवपूर्वक प्रयत्न आपण करायला पाहिजे. जी गोष्ट सरळ सरळ आपण दुर्लक्षित केलेली आहे, आपण गृहीतच धरलेलं आहे की ते माझं ऐकणारच नाहीत, त्यांचं मला काही पटणारच नाही, माझं त्यांना काही पटणारच नाही, ते मला समजूनच घेणार नाहीत, ही दरवाजे थोडेसे आपल्याला ओपन करावे लागणार आहेत. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं सातत्याने एक वाक्य ऐकायला मिळतं आपल्याला, आम्ही तुमच्या वयाच्या असताना काय करत होतो, बरोबर आहे. आणि त्याचा आपल्याला, अरे तुम्ही केलं मी कशाला करायला पाहिजे, याच्यापेक्षा तुम्ही ग्रेट, तुम्ही जे केलेलं आहे ते योग्यच आहे त्याच्यामध्ये, पण आता परिस्थिती बदललेली आहे, आमचे चॅलेंजेस वेगळे आहेत. लक्षात, या गोष्टी आपण या ठिकाणी बोलू शकतो चांगल्या पद्धतीने. हे लक्षात घ्या, मोबाईल, काम आणि त्याचं टेन्शन हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही संध्याकाळी दिवसभर तुमचा क्लास, तुमचं कॉलेज, तुमच्या सगळ्या असाइनमेंट करून पोहोचता, वडिलांचं, आईचं त्यांचं काम असतं, त्यातनं ते पोहोचलेले असतात. काहीतरी टेन्शन असतात, फायनान्शियल बर्डन असतात जे तुमच्यासमोर पालकांनी येऊ दिलेले नसतात. काहीतरी त्यांच्या रिलेशन मधले प्रॉब्लेम असतात, समाजामधले काही प्रॉब्लेम्स असतात. हे लक्षात घ्या, तुम्हाला या गोष्टी काही समजून घ्याव्या लागतात. लक्षात घ्या, बोलण्याची योग्य, घरात आल्या आल्या ज्यावेळेला तुम्ही आता वडील घरात आलेले काय त्याच्यामध्ये, आज मला परीक्षा फी भरायचे पैसे लागतील, चालेल का, तो संवाद बिघडतच जाणार आहे. आई जेवण करायला लागली, टेन्शन मध्ये काहीतरी कामात आहे, त्याच्यामध्ये जाऊन म्हटलं की आज आम्हाला या ठिकाणी ट्रिपला जायचं होतं, सांगितले 500 रुपये घेऊन यायचे, त्याचं उत्तर कसं येणार हे आपल्याला माहिती आहे. लक्षात, त्यामुळे हा संवाद कसा साधता, लक्षात, आर्थिक तणाव असताना आपल्याला ती परिस्थिती कशी मांडली पाहिजे, आपल्या लोकांना वाटेल, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या इमोशन समजून घेणं गरजेचं. हे आता काय आहे, या सिच्युएशनला मी काय बोलणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. शैक्षणिक मर्यादा, वैचारिक मर्यादा, त्यांचे अनुभव जे आहेत, या सगळ्यांच्या मधनं तुम्हाला या ठिकाणी एक मार्ग काढायचा आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं की आपल्याला या ठिकाणी जसं जसं बदल व्हायला लागलेले आहेत करिअरच्या बाबतीमध्ये, इतर गोष्टीमध्ये, तसं या ठिकाणी तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य टायमिंग संवादासाठी साधता यायला
पाहिजे लक्ष. छोट्या छोट्या गोष्टीत आपण सुरुवात करूया. अभ्यासाचा एखादा प्रॉब्लेम या ठिकाणी विचारा. नाही जमणार आहे, नाही माहित आहे त्याच्यामध्ये, आम्हाला हे शिकवलं जातंय. आज आमची या विषयावर चर्चा झाली. 365 दिवस दररोज सकाळी उठून तुम्ही काय करताय. बऱ्याच वेळा तुमचे काही पालक मला दिसत आहेत ऐकत असणारे, मध्ये येणारे त्याच्या बाबतीतनं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. पालक मध्ये आले की लगेच तुम्ही व्हिडिओ बंद करता त्याच्या बाबतीतनं की तुम्हाला इथं काय काम आहे. लक्षात, आता ते तुम्हाला इथं काय काम आहे ते खेकसणं किंवा या ठिकाणी थोडंसं तेच हास्य स्माईल मधून मला करायचंय त्याचे समजून घेणं, हा जो भाग असतो त्याचा, तो फार महत्वाचा असतो. तो मॅटर करत असतं. लक्षात, तुम्ही कशा प्रयत्न करता. छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करूया. मला काहीतरी बोलायचं आहे हे सांगून द्या. मग संध्याकाळी बोलू, उद्या बोलू, परवा बोलू, टाळतील पण बोलायचं. म्हणजे मानसिकता होती, ह्याला काहीतरी पाहिजे. असं नको वाटायला पाहिजे की मला काहीतरी बोलायचं आहे म्हणजे या ठिकाणी हाता ह्याला पैसे पाहिजे आहे. लक्षात, असा मेसेज नको. म्हणजे गावाकडची मुलं जी शहरात आलेली आहेत त्यांनी आई वडिलांना कोणाला तरी गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला की आई वडील समजून जातात ह्याला पाठवलेले पैसे संपलेले आहेत. आता हे थोडंसं हसल्यासारखं जरी वाटलं तर किती वाईट आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला असं वाटणं किंवा आपल्या आई वडिलांना असं वाटणं की याला ज्या वेळेला गरज असेल त्याच वेळेला तो आपल्याशी बोलतोय, याचा थोडासा आपण विचार करणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूने तो विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर ती सहजता यायला पाहिजे. थोडासा स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न, दररोज काय झालंय ते सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा, तिकडं काय चाललेलं आहे समजून घेण्याचा. जसा जसा सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, की त्यातही कौटुंबिक तुलना करू नका. त्याच्या घरात असं आहे, माझ्या घरात असं असायला पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा आणि हा संवाद साधायचा आहे. लक्षात घ्या. आय स्टेटमेंट म्हणतात ना, म्हणजे माझं ऐकलंच जात नाही, त्यापेक्षा कधीतरी माझं ऐकतील, कधी ऐकणार नाहीत. मला संवाद, मला प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला तो प्रयत्न करत राहायला पाहिजे. त्यांचा सल्ला विचारा, माहिती घ्या. त्यांनाही आवडेल बाबा तुम्ही काहीतरी विचारताय, सांगताय त्याच्या बाबतीतनं. मला काही माहित नाही, तुझं तू बघ, तुला कशाला शिकवतोय, अशा उत्तरांची सवय ठेवा. हे होणार आहे, ही उत्तर आपल्याला येणार आहे, तर त्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे. बोलता येत नाही, पत्र लिहा. आपण पत्रव्यवहार विसरूनच गेलोय, लक्षात घ्या. बरोबर, पण घरातल्या घरात एखादं पत्र लिहिलं आपण, त्याच्यामध्ये वाचतील. बऱ्याच वेळा त्या भावना जे संवाद कट होत आहे, एक वाक्य बोललं की संवाद कट होतो, पुढे बोलतच नाही तुम्ही. 2 प्रश्न उत्तर होतात, पुढे जातच नाही. अशा वेळेला थोडंसं दीर्घ लिहिता आलं आपल्याला व्यवस्थित. लक्षात, ते लिहिलं तुम्ही त्याच्यामध्ये, ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मग तुमची चर्चा होईल. हे कुठंतरी ओपनिंग तुमच्या ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. सगळ्यात हक्काची जागा तुमची घरची जागा आहे. लक्षात घ्या. कुठल्याही आई वडिलांना असं वाटत नसतं की आपल्या मुलांचं करिअर बर्बाद झालं पाहिजे. तुमचं चांगलंच व्हायला पाहिजे वाटत असतं, पण चांगलं या शब्दाची त्यांची व्याख्या वेगळी असते. त्यांनी जे आयुष्य बघितले त्यानुसार. तुम्ही नवीन चष्म्यातनं बघता, तुमचे विचार वेगळे आहेत, तुम्ही जग वेगळ्या पद्धतीने बघता, तुमच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात, तुमच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात, तुमच्या काही भ्रामक चुकीच्याही असू शकतात. हे कुणीतरी व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे. यासाठी ह्या 2 पिढ्यांमधला गॅप कमी होणं गरजेचं आहे. लक्षात, त्याच्या बाबतीतनं मग तुम्ही वडिलांना, आईनं सांगू शकता की बाबा मला काहीतरी बोलायचं होतं, पण मी लिहिलेलं आहे, मग परत आपण बोलू त्याच्यामध्ये, ते देऊ शकता. आता तर आपण व्हॉइस नोट पण पाठवू शकतो, चांगली रेकॉर्ड करून आपली व्हॉइस नोट पाठवून दिली, ऐकलं, परत काय उत्तर येते ते बघू शकतो. लक्षात घ्या. वेगवेगळे पर्याय आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो, पण व्यक्त होण्याची हक्काची जागा निर्माण करा मित्रांनो. कुटुंबातली एक जागा हक्काची तुमच्या आहे, जी तुमच्या सोबत असायला पाहिजे, जी तुम्हाला अडचणीच्या वेळेला तुमच्या सोबत राहील. प्रॉब्लेम असा होतो की आपण दरी वाढवत वाढवत जातो, संवाद संपवत जातो आणि मग अडचणीच्या वेळेला आपल्या बाजूला कुणीच उभं राहत नाही. त्यावेळेला आपण जरी त्यांच्या जवळ गेलो ते स्वीकारतात, बोलतात त्याच्यामध्ये, पण त्या चुका दुरुस्त होत नाहीत. लक्षात, त्या चुका दुरुस्त करण्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते. ते समजू. ऐकायलाही शिकलं पाहिजे आपल्याला. संवादाचं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं काय, पहिलं कौशल्य ऐकलं पाहिजे. ऐकण्याची क्षमता विकसित करा, मग तुम्ही कुठेतरी बोलायला लागणार आहात. लक्षात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रिॲक्शन कमी. आपल्याला पेशन्स ठेवले पाहिजे. एका संवादात सगळं काही ठीक होणार नाही. वारंवार तेच तेच ऐकायला लागू शकतं. आपण सारखं सारखं तेच काय मला सांगता, हा जो तुमचा शब्द असतो लक्षात, त्याच्यावर थोडं पेशन्सफुली ऐकू त्याच्याबाबतीत ना आपण, आणि मग पुढे जाता येईल. हे लक्षात घ्या. कमी मार्क आले सांगायला पाहिजे तुम्हाला, चांगल्या काय कारण असतील त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या. मग त्यातनं उपाय येईल काहीतरी समोर तुमचं. त्याच्या बाबतीतनं करिअर बदलायचं आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बाबा काय प्रॉब्लेम आहे हा मांडता यायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे मी काही अधिकारी असे बघितले की ज्यांच्या आईवडिलांना वाटत होतं की माझा मुलगा IAS व्हायला पाहिजे, म्हणून ते IAS झाले, परीक्षा पास झाले, ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि मग त्यांनी आईवडिलांना सांगितलं तुमची इच्छा होती म्हणून मी परीक्षा पास करून दाखवलेली आहे,
पण मला याच्यात इंटरेस्ट नाही, मी आता याच्यात सर्व्हिस जॉईन नाही करत आहे, मी राजीनामा देतोय आणि मला माझं करिअर या क्षेत्रात करायचं आहे. म्हणजे त्यांना समजून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी आयुष्यात ती 2-3 वर्ष खर्च केली, परीक्षा दिली, पास झाले, स्वतःची ॲबिलिटी सिद्ध केली, समाजामध्ये त्यांना जे आईवडिलांना इतरांना दाखवायचं होतं त्यासाठी तो प्रेस्टिज पॉईंट प्रमाणे दिलं, मग सांगितलं मला जमणार. हे प्रत्येकाला जमेल असं नाही. संघर्ष टाळणं जे म्हणतात त्याच्यामध्ये हा भाग महत्वाचा असतो. विशेषतः तुमची अडचण महत्वाची जी असते, की मला माझं एखाद्या व्यक्ती आवडते, त्याच्यावर प्रेम आहे, तिच्यावर माझं प्रेम आहे, हे सांगायचं कसं आणि त्यातले जे गोंधळ आहेत लक्षात घ्या. हा संवाद तुम्ही लपवलात तर तुमची फार मोठी अडचण होत असते. ते कसं टॅक्टफुली मांडायचं आहे याच्यावर आपण या ठिकाणी निश्चितपणे बोलूया. आजची वेळ आपली संपते, पण संवाद हा आपल्या आजचा महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या मित्रांनो. आणि हा वाढला पाहिजे. पालकांच्या पासून त्याची सुरुवात होऊ दे आणि तिथं थोडंसं माघार घेणं, थोडंसं संयम ठेवणं आणि बोलण्याला सुरुवात करणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या. तर या संवादाची सुरुवात आपण प्रत्येकाने करूया. याच विचारांसहित आज आपण इथे थांबूया. उद्या या ठिकाणी 6:55 पुन्हा भेटण्यासाठी. आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.